गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाणा सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसम तु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजुआ सव्वे, गहनादियेण भणिया, कमेन 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि त्या अंतर्गत गुणस्थान प्ररूपणा आपण बघतो आहे आणि गुणस्थानामध्ये 8वं अपूर्वकरण गुणस्थान प्रकरण आमचं सुरू आहे. काल बंध विच्छुत्ती, उदय उदय विच्छुत्ती आणि या अनुषंगाने त्रिभंगी आपण बघितली. उदय विच्छुत्ती आणि अनुदय. तसंच बंधाच्या बाबतीत बंध विच्छुत्ती आणि अबंध प्रकृती. अशा तऱ्हेने 3 या दृष्टिकोनातून आपण कर्म प्रकृतींचं विवरण बघितलेलं आहे. आणि आज आता आपल्याला बघायचंय या गुणस्थानात सत्व किती प्रकारचं असतं, सत्व विच्छुत्ती किती असते आणि असत्वात किती प्रकृती असतात. सत्वाचं कोष्टक आपण पाहूया. सत्व बघत असताना बंध आणि सत्व यामध्ये फरक हा आहे की बंध हा 120 प्रकृती बंध योग्य म्हटलेले आहे. जरी 148 उत्तर प्रकृती आहे तरी बंध योग्य प्रकृती 120 म्हटल्या. उदय योग्य प्रकृती 2 ऍड केल्या, सम्यक मिथ्यात्व आणि मिश्र, म्हणून 122 उदय योग्य आहे. आणि सत्व मात्र 148 ही प्रकृतींचं सत्व आपल्याला लावायचं असतं. आणि या सत्वाच्या 148 दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायचा असतो. पहिल्या गुणस्थानामध्ये आपण बघितलं की 148 ही प्रकृती सत्तेत राहू शकतात नाना जीवांच्या अपेक्षेने. कारण हे सगळं कथन जे आहे सत्व असत्व असत्व किंवा सत्व विच्छुत्तीचं हे नाना जीवांच्या अपेक्षेने असणार आहे. कुणाच्या सत्वामध्ये तीर्थंकर प्रकृती पण पहिल्या गुणस्थानात असू शकेल, कुणाच्या याच्यामध्ये सत्वामध्ये आहारक द्विक पण सत्वात असू शकेल. सत्व असल्याला बिघडलं नाही, म्हणून पहिल्या गुणस्थानात 148 ही प्रकृतींचं सत्व संभवनीय आहे. सत्व विच्छुत्ती नाही किंवा असत्वात एकही प्रकृती नाही. आता दुसऱ्या गुणस्थानाचा विचार आपण केलेला आहे, हे झालेलं आहे, पण तर थोडं मागचं रिवाइज आपण करू की दुसऱ्या गुणस्थानामध्ये ज्याच्या सत्तेमध्ये तीर्थंकर किंवा आहारक द्विक या प्रकृती आहे तो दुसऱ्या गुणस्थानात सासादन मध्ये जात नाही, म्हणून त्याला 3 असत्वात टाकायच्या आणि 145 प्रकृती त्याच्या सत्वात असू शकतात. म्हणजे दुसऱ्या गुणस्थानात जाणारा जो जीव आहे हा प्रथमोपशम सम्यक्त्वातूनच दुसऱ्या गुणस्थानात येणार आहे. पण दुसऱ्या गुणस्थानात जाणार असेल तर त्याच्या सत्वामध्ये ह्या प्रकृती नको. तो पहिल्यात जाऊ शकतो, पण दुसऱ्यात जाताना ह्या प्रकृती त्याच्या सत्तेत असतील तरीही तो दुसऱ्या गुणस्थानात जात नाही. तिसऱ्या गुणस्थानात 2 सत्व चालू शकते आहारक द्विकचं, पण तीर्थंकर प्रकृतीचं सत्व असेल तर तो तिसऱ्याही गुणस्थानात जात नाही. म्हणजे तीर्थंकर प्रकृती ज्याच्या सत्तेत आहे तो जर खाली आला तर मिथ्यात्वात येऊ शकेल, पण तिसऱ्या किंवा दुसऱ्या गुणस्थानात जाणार नाही, हे नक्की. नंतर चौथ्या गुणस्थानात परत 148 ही प्रकृती सत्वात असू शकतात आणि या गुणस्थानात असत्व काही नाही, पण एक प्रकृतीची सत्व विच्छुत्ती होते, नरक आयु. नरक आयुची सत्व विच्छुत्ती होते. याचा अर्थ जर नरक आयु सत्तेत असले तरी देखील तो वरची गुणस्थानं चढू शकत नाही, तो देशव्रती महाव्रती बनू शकत नाही.
तीर्थ नरकायूचं सत्व त्याच्या जवळ असेल तर, म्हणून ती त्यांनी असत्वात सत्व विच्छुत्तीत टाकली. नंतर देश संयमी असेल तर तो तिर्यंच्या आयुवाला देश संयमामध्ये जाऊ शकतो. तिर्यंच्या आयु सत्तेत असताना तो देशव्रत म्हणजे त्याला आता वर्तमान काळात भोगत आहे, तर असा जीव तिर्यंच्या आयु असताना ते भोगू शकतो. म्हणून तिर्यंच्या आयु त्याच्या सत्वात चालू शकते. परंतु पुढे जर जायचं असेल तर याच्या पुढे तिर्यंच्या आयु देखील उपयोगी नाही, म्हणून तिर्यंच्या आयुचं देखील इथे सत्व निघून गेलेलं आहे. 6व्या गुणस्थानामध्ये 2 आयु असत्वात गेल्या आणि इथे सत्व विच्छुत्ती 6व्या गुणस्थानात नाही. आम्ही या ठिकाणी गुणस्थानाच्या परिपाटीमध्ये विचार करतो आहे तो हा औपशमिक किंवा क्षयोपशमिक सम्यक दृष्टीच्या दृष्टिकोनातून. क्षयिक सम्यक दृष्टीच्या जीवनात जर 4थ्या गुणस्थानात आम्ही क्षयिक सम्यक्त्व त्याला मांडलं तर 4थ्याच गुणस्थानात आम्हाला 7 प्रकृतीची सत्व विच्छुत्ती मानावी लागते. थोडं वेगळं कोष्टक आपल्याला बनवावं लागतं, पण इथे सामान्यतः सांगितलेलं आहे, त्यामुळे इथे 7 प्रकृती सत्वात काढल्या नाही तिथे 4थ्या गुणस्थानात. पण 7व्याच्या पुढे मात्र क्षयिक सम्यक्त्वाच्याच दृष्टिकोनातून कोष्टक आपण बघणार आहोत. म्हणून 6व्या गुणस्थानात नरकायू आणि तिर्यंचायू त्याची सत्वातून म्हणजे असत्वात गेल्या, पण सत्व विच्छुत्ती इथे नाही. 7व्या गुणस्थानामध्ये 4 अनंतानुबंधी दर्शन मोहनीयाच्या 3 प्रकृती आणि देवायू अशी टाकली की क्षपक श्रेणी तो आरोहण करणारा असेल तर. जर क्षपक श्रेणी आरोहण करणारा नसेल तर मात्र देवायू त्याच्या सत्तेत असू शकते. परत इथे लक्षात हे ठेवायचं आहे की त्याला देवायूची सत्ता असेल तर तो औपशमिक श्रेणी चढू शकतो, क्षपक श्रेणी चढू शकणार नाही. म्हणून 7व्या गुणस्थानामध्ये अनंतानुबंधी आणि दर्शन मोहनीयाच्या 3 या 7 प्रकृती तर सगळ्यांच्याच गेलेल्या आहे, कारण पुढे क्षयोपशमिक वाला टिकत नाही. अनंतानुबंधीची विसंयोजनाच व्हावी लागते आणि सत्वात 3 दर्शन मोहनीयाच्या त्याच्या असू शकतात आणि देवायू त्याच्या सत्तेत असू शकते द्वितीयोपशम सम्यक्त्वाच्या अपेक्षेने. आणि आता आपल्याला गुणस्थान पाहायचंय ते 8वं गुणस्थान पाहायचंय. 8व्या गुणस्थानामध्ये त्या जीवाला क्षयिक सम्यक्त्व आहे असं कल्पून क्षयिक सम्यक्त्वाच्या अपेक्षेने अनंतानुबंधी 4 आणि दर्शन मोहनीयाच्या 3 एवढ्या 7 प्रकृतींचं तर त्याला सत्व असणारच नाही. नंतर नरकायू सत्तेत नसेल, तिर्यंचायू सत्तेत नसेल, एवढ्या त्याच्या सत्तेत राहणार नाही हे निश्चित आहे. आता जर तो औपशमिक सम्यक्त्ववाला असेल तर मात्र दर्शन मोहनीयाच्या 3 आणि देवायू त्याच्या सत्तेमध्ये असू शकतात. म्हणून त्या ठिकाणी त्याचं सत्व लावताना आम्हाला 4 अनंतानुबंधी नरकायू आणि तिर्यंचायू या 6च प्रकृती त्या ठिकाणी असत्वात टाकाव्या लागतात आणि इथे सत्व विच्छुत्ती परत एकही कर्म प्रकृतीची नाही. औपशमिकच्या दृष्टीतून, क्षयिकच्या दृष्टीतून इथे होणार नाही. अशा प्रकारे 8व्या गुणस्थानामध्ये सत्व 138 प्रकृतींचं क्षपक श्रेणी अपेक्षेने, 10 असत्वामध्ये आणि सत्व विच्छुत्तीमध्ये 0 अशा प्रकृती राहतील. जर औपशमिक सम्यक्त्वाच्या दृष्टीने पाहिलं तर 142 प्रकृतींचं सत्व राहील आणि या प्रकृतींची आता आधीच सत्व विच्छुत्ती झालेली आहे, त्यामुळे इथे सत्व विच्छुत्ती होणार नाही. 142 आणि 6 इकडे असत्वात अशा प्रकारे प्रकृती आम्हाला लावाव्या लागतील. क्लिअर झालेलं आहे हे सत्वाचं प्रकरण.
सत्व दोन तऱ्हेनी आम्हाला अपूर्वकरण गुणस्थानात बघावं लागतं. दोन तऱ्हेनी, एक तर द्वितीयोपशमवाला औपशमिक चारित्र्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो आहे तो जीव. दुसरा जीव ज्याच्याजवळ क्षायिक सम्यक्त्व आहे पण उपशम श्रेणी चढतो आहे. आणि तिसरा जीव ज्याच्याजवळ क्षायिक सम्यक्त्व आहे आणि तो क्षपक श्रेणी आरोहण करतो आहे. जरी क्षपक श्रेणी आरोहण करत असेल तरी इथे कोणत्याही प्रकृतीचा क्षय होत नाही, म्हणून सत्वविच्छुती इथे नाही. इथपर्यंत मला वाटते क्लिअर झालं असावं. जर इथे काही कोणाला अडचण असेल तर विचारू शकता सत्वाच्या बाबतीत. ठीक आहे, क्लिअर झालं असे मी गृहीत धरते. आणि आता या गुणस्थानाच्या विशेषता काय आहे? या गुणस्थानामध्ये शुक्ल ध्यान आहे. एकच पृथक्त्व वितर्क विचार नावाचं पहिलं शुक्ल ध्यान आहे. आता या पहिल्या शुक्ल ध्यानामध्ये प्रक्रिया सांगताना कशी आहे? पृथक्त्व, वितर्क आणि विचार हे 3 शब्द आहे. यापैकी पृथक्त्व म्हणजे काय? पृथक्त्वाचा अर्थ काय? वितर्कचा अर्थ अलग काय? अलग आणि विचार ज्ञानवर, अलग अलग ज्ञानवर जे विकल्प अलग असणे अलग. त्याच्यात. हा, हे झालं पलटणी सुरू पृथक्त्व. आहे. म्हणजे पलटणी द्रव्य पलटणी सुरू आहे पलटणी ज्ञेयांची. सुरू आहे. हा, म्हणजे द्रव्य, गुण आणि पर्याय अशा प्रकारे ज्ञेय वेगवेगळं असू शकतं. कधी एखाद्या पदाचं अवलंबन घेईल, कधी अर्थाचं अवलंबन घेईल. अशा प्रकारे वेगवेगळेपणा जिथे आहे त्याला म्हणायचं पृथक्त्व. वितर्क याचा अर्थ काय लावाल? पृथक्त्व, वितर्क. वितर्क याचा अर्थ लावायचा श्रुतज्ञान. वितर्क श्रुतम है ना, तत्वार्थ सूत्र आहे वितर्क श्रुतम. श्रुतज्ञानाचा जोपर्यंत अंश आहे, श्रुतज्ञानाचा अंश आहे म्हणजे क्षायोपक्षमिक ज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत जे ज्ञान राहतील त्याला म्हणायचं वितर्क. एका अग्रावर आता ध्यान असल्यामुळे एका अग्रावर केंद्रित झालेला आहे, पण तरी देखील क्षायोपक्षमिक ज्ञान आहे आणि त्यामुळे त्या क्षायोपक्षमिक ज्ञानाला म्हणजे श्रुतज्ञानाच्या अंशाला त्या ठिकाणी वितर्क असं म्हणायचं. दुसरा शब्द. तिसरा शब्द विचार. विचार याचा अर्थ काय? इथे विचार ह्रस्व नाही आहे. विचार हा शब्द दीर्घ आहे. विशेष विचार. विशेष विचार. तत्वार्थ सूत्रात व्याख्या गेली वितर्क श्रुतम विचारोर्थ व्यंजन योग संक्रांती. संक्रांती ही जिथे अर्थ, व्यंजन आणि योग यांची संक्रांती आहे, बदल आहे, त्याला म्हटलं विचार. म्हणजे कधी अर्थावर राहील, कधी व्यंजनावर राहील, तर कधी योग बदलेल. कधी मनोयोग राहील, कधी वचन योग राहील, कधी काय योग राहील. योगाचा बदल असेल किंवा व्यंजनाचा म्हणजे पदाचा बदल असेल किंवा पदार्थाचा बदल असेल. 3 पैकी बदल कोणताही झाला तर त्याला म्हणायचं विचार. पृथक्त्व मध्ये आणि विचार मध्ये फरक काय आहे? पृथक्त्व मध्ये द्रव्य, गुण आणि पर्याय पाहिली, याच्यामध्ये बदल. पृथक्त्व मध्ये कधी द्रव्याचा विचार, कधी गुणाचा विचार, कधी पर्यायीचा विचार. आणि विचार मध्ये अर्थ, व्यंजन आणि योग यांची संक्रांती, यांचा मधला बदल. 3 शब्द समजलेले आहे. पृथक्त्व, वितर्क आणि विचार या नावाचं शुक्ल ध्यान 8, 9, 10 आणि 11 या 4 गुणस्थानात असणार आहे. ही पहिली विशेषता झाली. दुसरी विशेषता सांगितली की या ठिकाणी कर्माचे दशकरण माहिती आहे, आपल्याला माहिती आहे. कर्माचे दशकरण काय आहेत ते. थोडा विषयांतर होईल, गुणस्थानाचा थोडा भाग बदलेल. हा गोमट सरचा विषय येईल, पण आपल्याला शब्द क्लिअर झाले पाहिजे आणि म्हणून हे प्रकरण इथे थोडं घेणं गरजेचं आहे.
कर्माचं दशकरण कोणतं आहे? नाव ऐकलंय दशकरण? उपशम, क्षय, निदत्ती, निकाचित, संक्रमण, चित, हम्म, उदय, बंध, उदय, सत्व. उदय, बंध आणि हा, सत्व. सत्व हे जे आहे याला म्हणतात कर्माचे दशकरण. म्हणजे कर्माच्या 10 प्रकारच्या ज्या अवस्था असतात त्याला नाव दिलेलं आहे दशकरण. म्हणजे बंध करणं, उदय करणं, उदीर्णा करणं, सत्व करणं, म्हणजे याला सगळ्याला करण लावायचा. तर याला म्हणायचं दशकरण. या कर्माच्या होणाऱ्या नैसर्गिक रीतीच्या अवस्था आहे. कर्माचा उदयही बंद झाला की येणार आहे, जीवाचे परिणाम झाले की बंद होणार आहे, कर्म सत्तेत राहणार आहे, कर्म उदीरणेलाही प्राप्त होणार आहे, कर्मामध्ये अपकर्षण उत्कर्षण होण्याची योग्यता आहे. ह्या नॉर्मल प्रक्रिया आहे. पण पुढच्या प्रक्रिया ज्या 3 आहे, उपशमकरण, निधत्तीकरण आणि निकाचितकरण, या 3 वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रक्रिया आहे. उपशम करणामध्ये जीव जे कर्म बांधतो ते कर्म, त्या कर्माची उदीरणा होत नाही. उदीरणा होत नाही त्याला म्हणायचं उपशमकरण. परत अजून थोडा भेद लक्षात घ्या. उपशमकरण आणि उपशम याच्यामध्ये काय फरक आहे? की उपशमकरण आणि उपशम एकच आहे? उपशम उपशमकरण मध्ये आणि उपशम. कर्म प्रकृती खाली दबून राहतात आणि उपशम हा मध्ये उदीरणा होत नाही, म्हणजे आधी हा उदयाला येत नाही. आधी उदयाला येत नाही, अशा प्रकारचा हा एक फरक झाला. दुसरा फरक, याच्यावरून दुसराही फरक हे लक्षात येतो. दर्शन मोहनीयतच होते हे. मोहनीयात, दर्शन मोहनीयात नाही, मोहनीय हा, कर्मात होते मोहनीयतच उपशम. होते. हा, हा, आणि मोहनीयातच उपशमकरण होतं. सगळ्या कर्मांमध्ये होते. हा, उपशमकरण मात्र दाहही कर्मात होते. उपशम हे परत तिसरं वैशिष्ट्य उपशमाचं आणि उपशमकरणाचं फरक. उपशम हा 4थ्या गुणस्थानापासून सम्यक दर्शनाच्या सुरुवातीला होणार आहे, आणि उपशमकरण हे कधीही होऊ शकतं. मिथ्या दृष्टी जीवनात, कोणाच्याही जीवनात उपशमकरण असू शकते. ठीक आहे. उपशम मोहनीय कर्मात होणार आहे, आणि अनादिकालापासून उपशम मोहनीय कर्माचा कुणालाच नाही. बरोबर? अनादिकालापासून कोणत्याही जीवाला मोहनीय कर्माचा उपशम नाही. मोहनीय कर्माचा उपशम त्याला प्रथमोपशम सम्यक्त्व करताना करावा लागतो, जीवाच्या करण परिणामांच्या निमित्ताने, अधःकरण, अपूर्वकरण आणि वृत्तीकरण परिणामांनी. आणि जी उपशमकरण ही प्रक्रिया कर्मामधली सांगितली, 10 करणामधली ही उपशमकरण सर्वसामान्य कोणत्याही जीवाला कधीही ही प्रक्रिया होऊ शकते. संक्लेश परिणामांनी तो असं कर्म बांधतो की त्या कर्माची उदीरणा होत नाही. अशा तऱ्हेने उपशम आणि उपशम करणं याच्यामध्ये फरक आहे. आता जेव्हा हा जीव 8व्या गुणस्थानात, हे उपशमकरण झालं. निधत्तीकरण बघू आपण पुढचं. निधत्तीकरण कशाला म्हणायचं? की ज्या कर्म परमाणूंमध्ये उदीरणा होत आणि नाही, संक्रमण होत संक्रमण. नाही. संक्रमण हा, होत नाही. निधत्ती म्हणजे उदीरणा आणि संक्रमण, या 2 गोष्टी जिथे घडत नाही त्याला निधत्तीकरण म्हणायचं. आणि तिसरं निकाचितकरण. निकाचित मध्ये काय आहे? इथे उदीरणही नाही होत, संक्रमण पण होत नाही, आणि उत्कर्षण पण होत नाही, आणि अपकर्षण पण. हा, चारी अपकर्षण. प्रक्रिया जिथं होत नाही, उत्कर्षण, अपकर्षण, उदीरणा, संक्रमण, 4ही प्रकारच्या प्रक्रिया ज्या कर्मात घटित होत नाही त्याला निकाचितकरण असं नाव आहे. आता हे निकाचितकरण, निधत्तीकरण, उपशमकरण, उदय, संक्रमण, नंतर सत्व, हे सगळं 10 करण हे सगळ्या जीवांना सर्वसाधारणतः
8व्या गुणस्थानापर्यंत, म्हणजे 7 गुणस्थानपर्यंत हे दशकरण जीवाजवळ असतात. अशा रूपाने कर्म तो बांधतो. पण 8व्या गुणस्थानात त्याचा जसा प्रवेश होतो, त्याचे विशुद्ध परिणाम होतात, चारित्र्य प्राप्तीसाठी त्याचा उद्यम सुरू होतो, त्यावेळेला आता मात्र कर्मामध्ये देखील उपशमकरण होत नाही, निधत्तीकरण होत नाही आणि निकाचितकरण होत नाही. म्हणजे आता तो उपशम करण्याचे परिणाम बांधत नाही, असे परिणाम करत नाही की जे उदीरणेला अयोग्य असतील. त्याच्या जीवनात तो आता निधत्तीकरणाची प्रक्रिया घडत नाही आणि निकाचित जातीचं कर्म देखील तो बांधत नाही. म्हणून ही 3 कर्ण आता त्याच्या याच्यामधले बंद झाले. क्लिअर? की आता काय होणार आहे, उपशमकरण बंद झालं. याचा अर्थ जीवाच्या परिणामांमध्ये आज तागायत पर्यंत ज्या कर्माची उदीरणा होऊ शकत नव्हती असे त्यांनी कर्म बांधलेले होते, 8व्या गुणस्थानात प्रवेश केल्यानंतर ते कर्म देखील आता उदीरणेला योग्य होतात, उदीरणेला योग्य होतात. याचा अर्थ काय समजला? का असं प्रक्रिया व्हावी लागते? आम्हाला त्याचं कारण कळलं तर आम्हाला लगेच ते लक्षात राहतं. असं का व्हावं लागतं? कारण विशुद्धी. जीवाच्या परिणामांची उदीरणा कधी होते? पहिल्यांदा तर लक्षात घ्यायचंय, उदीरणा कधी होते. उदीरणा सर्वसामान्य रीतीने कर्मामध्ये होणारी साधारण घटना आहे. अपकर्षण. की परिणामांचं निमित्त असो की नसो, कर्म उदीरणा रूप होतच राहतं. आत्ताही ज्ञानावरण कर्माच्या काही कर्म परमाणूंची आपल्याला उदीरणा सुरू आहे. उदीरणा ही प्रक्रिया सामान्य आहे, ही सर्वसाधारणतः होतच राहते कर्मामध्ये. अशा प्रकारची उदयावलीत येण्याची प्रक्रिया घडतच राहते नैसर्गिकरित्या. पहिली एक. दुसरी, जीवाच्या संक्लेश परिणामांच्या निमित्ताने कर्मामध्ये उदीरणा होते. अत्यंत तीव्र संक्लेश परिणाम झाले तर तुमचे शुभ परमाणू लवकर उदयात येतील, अशुभ परमाणू जास्त काळ राहतील, अशा प्रकारचा त्या ठिकाणी उदीरणा होत राहते. ही परिणामांच्या निमित्ताने झालेली उदीरणा आहे, म्हणजे संक्लेश परिणामांच्या निमित्ताने झालेली उदीरणा. आणि तिसरी उदीरणा आहे तपश्चरण आदी परिणामांनी होणारी उदीरणा. तर तपश्चरण केल्यामुळे काय झालेलं आहे, आता आमचं अशुभ कर्म हे घटत्या रूपात येणार आहे. त्याचा अनुभाग हा द्विस्थानगत होणार आहे. त्यामुळे काही अशुभ प्रकृतींचा अनुभाग कमी होऊन ते कर्म वर उदयात येणार होतं, नंतर उदयात येणार होतं, ते पहिल्यांदा उदयात येऊन म्हणजे उदयावलीत ते टाकल्या गेलं. आणि अशी ही कर्माची प्रक्रिया घडली. याच्यामध्ये जीवाचा फायदा काय झाला, किंवा जीवानी ही प्रक्रिया केली तर त्याला काय त्यापासून लाभ झाला, हाही प्रश्न आहे ना. की त्यांनी उदीरणा केली तर काय झालं, त्याच्या जीवनात काय बदल घडले? कर्म निर्जरित झाले ना. कर्म निर्जरित झाले आणि कमी फळ देऊन निर्जरित झाले परत. कारण जेव्हा त्या कर्माची स्थिती कमी होते त्यावेळेला त्याची फलदान शक्ती देखील कमी झालेली आहे. जर ते नंतर उदयात आलं असतं तर ते नंतर उदयात आलं असतं तर त्यामध्ये फलदान शक्ती जास्त राहिली असती. कर्मशास्त्राचा नियम आहे की ज्या वेळेला कर्म पहिल्यांदा उदयात येतं, कर्मस्थिती संपल्याबरोबर त्यामध्ये त्या कर्म परमाणूंचा पुंज अधिक असतो, म्हणजे परमाणू अधिक असतात पण फलदान शक्ती कमी असते. आणि जसं जसं ते कर्म मागून उदयात येतं, एका समयात बांधलेलं कर्म अंत्य समयात जेव्हा उदयात येईल त्यावेळेला तिथे कर्म परमाणू कमी असतात पण फलदान शक्ती तीव्र रूपाने मिळतो. आता ते कर्म परमाणू वर ठेवलेच नाही त्यांनी, खाली उदयावलीत टाकले, त्यामुळे त्याची अनुभाग शक्ती देखील हीन झालेली आहे. आणि म्हणून ते तीव्रतेने जे त्यांनी फळ दिलं असतं ते तीव्रतेचं फळ त्याचं कमी होऊन तो अनुभाग आता हीन झालेला आहे, कमी झालेला आहे. पाप जास्त फलीभूत झालं असतं, त्या पापामधला जो शक्तांश आहे
हा आता उदीरणा झाली म्हणून कमी झालेला आहे. फळ देईल पण जे तीव्रतेने फळ देणार असतं ते देणार नाही. अशा तऱ्हेचा त्या ठिकाणी उदीरणेमध्ये बदल घडलेला आहे आणि ही प्रक्रिया आता घडण्याची सुरू झाली म्हणजे उदीरणा कर्माची होऊ शकते. इथून 8व्या पुढच्या नंतर उपशम निधत्तीकरणाची प्रक्रिया पण आता सुरू झाली म्हणजे बंद झाली. याचा अर्थ त्या ठिकाणी हे लावायचा की आता कर्मामध्ये जे उदीरणा आणि संक्रमण होत नव्हतं ते आता उदीरणा पण सुरू झाली आणि संक्रमण पण सुरू झालं. संक्रमणचा अर्थ काय? कर्मामध्ये संक्रमण होणं. याचा अर्थ काय? एक कर्म ज्या दुसऱ्या काही एक कर्म नाही, एक सजातीय कर्म लावायचं. त्याच्या मागे शब्द कोणता लावायचा? सजातीय. सजातीय कर्म. त्याच्याच उत्तर प्रकृतींमध्ये त्यांचा बदल होणं. पापाचं पुण्यरूप किंवा पुण्याचं पापरूप अशा प्रकारचं बदल होणं त्याला संक्रमण म्हणतात. आता जीवाचे विशुद्ध परिणाम आहे त्यामुळे पुण्य बदलून पापरूप होईल का? हे तर होणं नाही आहे. जर तुमचे परिणाम शुद्ध झाले, विशुद्ध झाले तर कधीही पुण्याचं संक्रमण पापात होणार नाही. मग इथे संक्रमण काय होणार आहे? तर ज्या काही पाप प्रकृती असतील त्या पुण्यामध्ये बदल होणार आहे. आता 8व्या गुणस्थानाच्या पुढे असं असाता सातामध्ये कन्व्हर्ट होईल किंवा नीच गोत्र उच्च गोत्रामध्ये कन्व्हर्ट होऊ शकेल. अशा प्रकारचं त्या ठिकाणी बदल संभवनीय झालं. जे कर्म आज तागायत बदललं नव्हतं ते अशुभ बांधलंय तर अशुभच 7व्या गुणस्थानापर्यंत फल देत होतं ते आता या ठिकाणी शुभ रूपाने फल देणार आहे. त्याच्यामध्ये तो बदल होऊ शकतो. हे झालं निधत्तीकरणाची प्रक्रिया तिथे बंद झाली. आणि चौथं निकाचितकरण. कर्म असं होतं की जे आपल्या ठिकाणाहून बिलकुल हलतच नव्हतं. त्याच्यात उत्कर्षण होत नव्हतं, अपकर्षण होत नव्हतं, उदीरणा होत नव्हती, संक्रमणही होत नव्हतं. तर आता त्या कर्मामध्ये मात्र अशा प्रकारचे बदल सुरू झाले. उत्कर्षण पण उत्कर्षणासाठी नियम आहे. परत बारीक नियम. कोणता आहे उत्कर्षणासाठी नियम? बंद होतानाच म्हणजे उत्कर्षण ज्या प्रकृतीचं करायचं आहे ती प्रकृती वर्तमानात तो बांधत असेल तर त्याच्यात उत्कर्षण होऊ शकतं. अन्यथा उत्कर्षणाची प्रक्रिया होऊ शकत नाही. म्हणून उत्कर्षण नाही होणार. जर तो साता बांधत असेल तर मात्र असाताचं सातामध्ये उत्कर्षण होऊ शकेल. तो आता नीच गोत्र बांधणारच नाहीये कारण त्याची बंध विच्छुत्ती झाली. उच्च गोत्र बांधणार आहे तर त्याचं नीच गोत्र उच्च गोत्रामध्ये उत्कर्षित होऊ शकते. अशी प्रक्रिया त्या ठिकाणी घडू शकते. हे निकाचितकरण आता त्याच्या जीवनातलं बंद झालं. म्हणून हे 3 करण प्रक्रिया त्याच्या जीवनात आता 8व्या गुणस्थानाच्या पुढे राहणार नाही आणि 7च करण त्याला होतील. इथपर्यंत प्रकरण झालंय क्लिअर? आता अपूर्व करणाच्या 4 आवश्यकता. अधक करणाच्या ज्या 4 आवश्यकता होत्या की स्थितीबंधापसरण, शुभ परिणामांची विशुद्धता, नंतर पाप प्रकृतीचा द्विस्थानगत अनुभाग आणि शुभ प्रकृतीचा चतुस्थानगत ही तर प्रक्रिया अपूर्व करणातही राहणारच आहे. ती प्रक्रिया पूर्ण आता तो श्रेणी आरोहण करेपर्यंत 10व्या गुणस्थानापर्यंत ती प्रक्रिया सुरूच राहणार आहे. आणि आता परत 4 आवश्यकता त्याच्या आणखी त्या ठिकाणी जास्त रूपाने होणार आहे. आणि त्या 4 गोष्टी परत ह्या आहे की पहिलं होणार आहे स्थिती बंधापसरण. तिथे बंधापसरणाची प्रक्रिया होती स्थिती बंधापसरण आणि इथे स्थिती कांडकघात. इथे प्रक्रिया होणार आहे कांडकघात. तिथे स्थिती बंधापसरण होतं आणि इथे स्थिती कांडकघात आहे. 2 प्रक्रियेमध्ये काय अंतर आहे? स्थिती बंधापसरण आणि स्थिती कांडकघात. ते बंधापसरण म्हणजे त्याचा म्हणजे ते परत त्या प्रकृती बंद होणार नाही त्यांचा आणि कांडकघातात त्यांची म्हणजे
जे कर्म आहे त्यांची स्थिती कांडक रूपाने कमी होणे. कमी होणार आहे. म्हणजे स्थितीबंधापसरणामध्ये त्या प्रकृती, त्याचं स्थितीबंधापसरण 4 तऱ्हेचं. प्रकृती स्थितीबंधापसरण, प्रकृतीचं जर असेल तर ती प्रकृती बांध जाणार नाही. नंतर सत्व, सत्व त्याचं कमी अधिक होईल. आणि नवीन येणारं जे कर्म आहे ते कमी कमी स्थितीला घेऊन तो बांधेल. नवीन बांधताना जी प्रक्रिया होणार आहे ती स्थितीबंधापसरणात जाणार आहे. नवीन कर्म बांधत असताना जे कर्म आता तो बांधेल त्याची प्रति समय स्थिती कमी कमी करून तो बांधेल, हे झालं स्थितीबंधापसरण. आणि पूर्वबद्ध सत्तेमधलं जे कर्म त्याच्याजवळ विद्यमान आहे त्या कर्मामधली स्थिती तो कांडक रूपाने, उसाचा जसा कांडक असतो, पेरा असतो, तेवढ्या अंतर्मुहूर्त पर्यंत वरवरची स्थिती कमी करत जाणं कांडक रूपाने, याला म्हटलेलं आहे स्थिती कांडक घात. म्हणजे त्या ठिकाणी तो त्या अंतर्मुहूर्त कालावधीमधलं जितके काही ते कर्म परमाणू असतील ते सगळेच्या सगळे कर्म परमाणू हे खाली टाकून, म्हणजे अपकर्षित करून, खाली टाकून याचा अर्थ अपकर्षित करून त्याची स्थिती कमी करून पूर्णच्या पूर्ण सत्व त्याचं जिथे नष्ट केलं जातं त्याला म्हटलेलं आहे स्थिती कांडक घात. कांडक घातामध्ये तो अशा तऱ्हेने स्थिती कर्माची कमी कमी करत जातो. म्हणजे सत्तेमधलं कर्म, समजा 10 वर्षाचं त्याच्याजवळ जर कर्म असेल तर तो 10 वर्षापैकी त्याला समजा 5 वर्षाची स्थिती जर कमी करायची असेल तर त्या 5 वर्षामध्ये जेवढे काही ते कर्म परमाणू असतील त्याला अपकर्षित करेल, अंतर्मुहूर्तात अपकर्षित करण्याची प्रक्रिया करेल. आणि हे अपकर्षित करून वरचं जे 5 वर्षाचा कालावधी आहे तो त्या ठिकाणी राहणारच नाही, पूर्ण नष्ट होऊन जाईल. आणि याला म्हटलेलं आहे स्थिती कांडक घात. ही प्रक्रिया कांडक रूपाने घात करण्याची प्रक्रिया, याला कालावधी जो लागणार आहे हा एक अंतर्मुहूर्त कालावधी लागणार आहे. म्हणजे एका अंतर्मुहूर्तात, तो छोटा असेल मोठा असेल ते डिपेंड आहे, त्या एक अंतर्मुहूर्त कालावधीमध्ये हा त्या कर्माची स्थिती पूर्णतः त्या ठिकाणी नष्ट करतो. म्हणजे त्याची स्थिती सत्तेतूनच कमी झाली. बंधापसरण मध्ये नवीन कर्म बांधताना कमी स्थितीला घेऊन तो बांधत होता, आणि स्थिती कांडक घात मध्ये सत्तेमधल्या असलेल्या कर्मालाच त्यांनी त्या ठिकाणी शह दिलेला आहे. त्याची स्थिती अशा तऱ्हेने कांडक रूपाने कमी केलेली आहे. म्हणून सत्तेतील स्थिती कांडक घात करून कमी कमी करतो, याला स्थिती कांडक घात असे म्हणतात. आणि ही प्रक्रिया जी घडणार आहे ही अपकर्षणाच्या माध्यमातून घडणार आहे. तिथले जे काही कर्म परमाणू असेल हे वरचं काही थोडा भाग सोडून तो खाली अपकर्षित करतो. म्हणजे त्याला खाली अपकर्षण प्रक्रियेद्वारा, अपकर्षण प्रक्रियेद्वारा म्हणजे कर्माची स्थिती कमी कमी करत शेवटी तो पूर्णतः त्या कर्माला समूळ नष्ट करतो, याला म्हणायचं स्थिती कांडक घात. अशा प्रकारची ही अपूर्व कर्णामध्ये पहिलं घडणारं आवश्यक आहे, स्थिती कांडक घात. क्लिअर? थोडासा भाग कर्मकांडचा आलेला आहे, पण नाईलाज आहे, एवढं 24 स्थानामध्ये घ्यायची गरज नव्हती, पण तरी देखील हे प्रकरण क्लिअर व्हावं या दृष्टीने हे प्रकरण आपण इथे बघितलेलं आहे. यावर कुणाला काही प्रश्न स्थिती कांडक घातवर? ठीक आहे, आपण पुढची प्रक्रिया उद्याला पाहू. असाच अनुभाग कांडक घात पाहायचंय, गुणश्रेणी निर्जरा आपल्याला बघायची आहे आणि गुणसंक्रमण बघायचंय. 4 प्रक्रिया आहे आणि एक प्रक्रिया लक्षात आली की आपल्याला 3ही प्रक्रिया अगदी सहज समजू शकतात. इतक्या साध्या या प्रक्रिया आपल्याला पाहायच्या आहे, त्या आपण उद्याच्या याच्यात बघू. यावर कुणाला काही आता प्रश्न असेल तर विचारू शकता.
जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.